टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने मोठ्या प्रमाणात काल हजेरी लावली। खऱ्या अर्थाने येथील नागरिकांचं जीवनकाळ विस्कळीत झालेलं आहे। आपण पाहू शकता की बारामती मधील जे सोनगाव आहे येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि खऱ्या अर्थाने ज्या गावातील एक वस्ती आहे या वस्तीवरील 10 घरांचा गावातील संपर्क तुटला आहे। अगदी या 10 घरांमध्ये अजून देखील पाणी आहे। नागरिकांना या पाण्यामधून आता आपल्या घरी जावे लागत आहे। अनेक नागरिक जे जीवनावश्यक वस्तू आहेत, सकाळचा भाजीपाला असेल किंवा अनेक ज्या दुकानाच्या वस्तू असतील ह्या आणण्यासाठी इतर ठिकाणी जात आहेत। आपण पाहू शकता की हे नागरिक आता याच ठिकाणी हे 10 सोनगाव मधील घर आहेत आणि ज्या महिला आहेत, लहान मुलं आहेत, अगदी या पाण्यातून यांना आपलं पड्याल यावे लागत आहे। एकंदरीतच काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि निरा डावा कालव्याला मोठं भगदाड पडलं। त्यानंतर खऱ्या अर्थाने सोनगाव असेल, झारगडवाडी असेल किंवा या परिसरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी आलं। साहजिकच या नागरिकांना अतिशय कसरती कराव्या लागत आहेत। 10 घरं आता या सोनगाव मधील पाण्यात आहेत आणि हे नागरिक अगदी ज्या आपल्याला जीवनावश्यक सकाळच्या वस्तू आहेत ह्या आणण्यासाठी किंवा इतरत्र शेतीत जाण्यासाठी, जनावरांना चारा आणण्यासाठी घरातून यांना पाण्यातून जावे लागत आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काय सांगेल? आता 10 घरं तुमची पाण्यात आहेत? अख्खी घरं आमची पाण्याखाली आहेत। आम्हाला जाणे आणण्यासाठी सगळी परिस्थिती बिकट आहे बघा। आम्ही दळायला म्हणलं तरी असं चाललेलो आहे। किती म्हणजे का रात्री किती पाणी होतं नक्की? पाणी कमरेत का होतं एवढं पाणी? काय सांगशील? काय सांगायचं आता, रस्ताच नाही येतो। भाजीपाला आणला का सकाळी? का जेवणाची आज व्यवस्था कशी करणार? चाललोय की दळाई बिळाय पाण्यातनच यायला लागतं। लाईट वगैरे काय? लाईट बीट नाही, कालच्या नव्हती, आता मगाशी आली। ताई काय सांगाल, किती पाऊस होता काल? भरपूर पाऊस होता। आता घर सगळी पाण्यात आहेत का हा, तुमची? पाण्यात आहे ते। जेवणाची ह्याची काय व्यवस्था, म्हणजे लाईट नसल्यामुळे काय करण्यात आलं? ग्रामपंचायतचा काय फोन आलता कोणा सरकारी अधिकाऱ्यांचा? नाही अजून आलं। सकाळपासून हीच परिस्थिती आहे का? हा. पाणी नाही. छोट्या, भीती वाटते का तुला? भीती वाटते का पाण्यात? भीती वाटते का? किती पाणी आहे? मावशी काय सांगाल? अतिशय खडतर प्रवास करून तुम्हाला आजचा दिवस काढायला होता, कालपासून पाऊस आहे, काय सांगाल? लय पाऊस झालाय, सगळ्या घरातनी पाणी आहे, सगळं भाजीपाला मंडई बंद आहे, सगळं घरातनी लय हालत आहे इकडे। कुणी संपर्क साधण्याचा आपल्याला प्रयत्न केला का? नाही केला कोणी। मग आजचा ताल फुटली, ही सगळी फुटली ताली माणसाने घातल्या त्या आडव्या ही। शेतीचं किती नुकसान झाले? काय आम्हाला नाही जमीन नाही तसलं काय नाही, हातावर नक्कीच चारी ही मुजावली ही सगळी। नक्कीच हे नागरिक हे सोनगाव मधील आहेत। मोठ्या प्रमाणात त्यांना आता जीवावरती कसरती करून अगदी या पाण्यातून अलीकडे पलीकडे जावे लागत आहे आणि नागरिकांना कालपासूनच ही परिस्थिती ओढवलेली आहे। साहजिकच मोठ्या प्रमाणात काल पाऊस झाला होता आणि अगदी जलमय हे तळ झालेलं आहे आणि लहान मुलं असतील किंवा महिला असतील, नागरिक असतील किंवा अगदी ज्येष्ठ नागरिक असतील, हे देखील या पाण्यातून अलीकडे पलीकडे जात आहेत आणि साहजिकच मोठा कसरत करून या नागरिकांना आपला दिवस आजचा जी उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा आजचं जी जीवनमान आहे किंवा आज ज्या पद्धतीने आजचा दिवस त्यांना काढावा लागणार आहे यासाठी त्यांची धडपड आपल्याला स्पष्ट जाणवत आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।